श्रोतेहो, कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात मी ऐश्वर्या पटवर्धन आपलं मनःपूर्वक स्वागत करते. कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमाच्या गेल्या भागापासून आपण ग्रामीण भागातील आरोग्याच्या समस्या याविषयी डॉक्टर प्रवीण पोरवाल यांची श्रीनिवास जरंडीकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकत आहोत. याच मुलाखतीचा दुसरा आणि अंतिम भाग आज आपण ऐकणार आहोत. चला तर सुरुवात करूया मुलाखतीला. जाणून घेऊया ग्रामीण भागातील आरोग्याच्या समस्या डॉक्टर प्रवीण पोरवाल यांच्याकडून. आता ग्रामीण भागामध्ये आपण म्हणालात की मधुमेहाचं प्रमाण वाढतंय. खरं तर ग्रामीण भागातले लोक हे कष्ट करणारे, शेतीत काम करणारे, म्हणजे विशेषतः बैठं काम ग्रामीण भागात नाही असा एक सर्वसाधारण समज आहे. पण तरीही मधुमेहाचं प्रमाण वाढतं, ह्याची काय कारणं दिसत आहेत आपल्याला? आंतरराष्ट्रीय लेवलला जर बघितलं तर हे सगळीकडंच प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि भारतामध्ये त्याचं थोडंसं प्रमाण जास्त पर्सेंटेज वाईज बघितलं तर आपण खूप फास्ट वाढायला लागलो आहे. किंवा आपण जगामध्ये एक 5 वर्षात बहुतेक नंबर 1ला आपण डायबिटीसमध्ये जाण्याची खूप दाट शक्यता आहे. आणि हे पूर्ण काहीतरी जेनेटिक म्युटेशन किंवा ह्याच्यावरती सुद्धा अवलंबून असण्याची शक्यता आहे. किंवा आपलं जीवनशैली, आहार, स्ट्रेस फॅक्टर्स ह्या सगळ्या गोष्टी खूप वाढलेल्या आहेत. किंवा आपलं केमिकल्सचा वापर अन्नधान्यामध्ये हे ते ह्याचासुद्धा परिणाम त्याच्यावर झाला असण्याची शक्यता आहे. पण हे भारतातच नाही, पण ते आंतरराष्ट्रीय लेवलवरतीच ओबेसिटी म्हणा किंवा डायबिटीस ह्या सगळ्याचं प्रमाण सगळीकडंच वाढायला लागलं आहे. आणि ह्याचं ते आंतरराष्ट्रीय लेवलला ह्यांचं त्यामागचा रिसर्च आहे तो चालू आहे. पण वस्तुस्थिती मात्र आहे की मधुमेहाचं प्रमाण 100% ग्रामीण लेवलला सुद्धा खूप वाढायला लागलेलं आहे. बरोबर. पोरवाल सर, कोविड नंतर रुग्णसंख्येमध्ये किंवा रुग्णांच्या आजारांमध्ये ह्याच्यामध्ये काही बदल आपल्याला दिसतात का? आपलं निरीक्षण काय आहे? हो, एकतर फुफ्फुसाचे विकार आहेत ज्यांना खूप म्हणजे सिव्हिअर फॉर्मचा कोविड झालेला आहे, त्यातून ते बरे झालेले आहेत. अशा रुग्णांना काही लोकांना व्हेंटिलेटर्स लावलेले आहेत, काही लोकांना खूप प्रमाणाचं स्टिरॉइड्स वापरावे लागलेले आहेत. त्यामुळं थोडंसं फुफ्फुसाचे व्याधी जे आहेत ह्या वाढलेल्या आहेत थोड्याशा. प्लस हार्ट अटॅक येण्याचं प्रमाणसुद्धा वाढलेलं आहे. कारण का कोविडमध्ये रक्त घट्ट होणे किंवा रक्ताच्या गुठळ्या होणे कोविडमध्ये ह्याच्यामुळं हार्ट अटॅक येण्याचं प्रमाणसुद्धा त्या काळी इमिजिएटली आफ्टर कोविड खूप वाढलेलं. आणि आता ते बहुतेक थोडंसं पूर्ववत व्हायला लागलं आहे. पण लोकांच्या मनात एक गैरसमज होता की ते आम्हाला कोविड वॅक्सिन दिलेलं आहे आणि त्याच्यामुळंच आम्ही आजारी पडायला लागलो आहे. पण त्यात मला तरी काही त्यात तथ्य नाही वाटत. त्याच्यामागं शास्त्रीय कारण हा कोविडच होता, ज्यामध्ये रक्ताच्या गुठळ्या होणे, रक्त घट्ट होणे आणि ह्याच्यामुळं आपल्याला त्या काळी हार्ट अटॅक्स यायचे. इवन कोविड बरा झाला आणि बरा होऊन घरी आल्यानंतरसुद्धा हार्ट अटॅकनं लोकांचे मृत्यू झालेले आहेत. तसंच एक अवॅस्क्युलर नेक्रोसिस नावाचा एक आजार आहे जो स्टिरॉइड्स जास्त वापरल्यामुळे होतात. त्यामध्ये आपले खुब्याचे सांधे हे खराब होतात. त्यामुळे बऱ्याच लोकांना कोविडनंतर यंग मुलांना खुब्याचे सांधे बदलावे लागलेले. ज्यांना सिव्हिअर फॉर्म ऑफ कोविड झाला आहे त्यांना खूप स्टिरॉइड्स वापरावे लागलेले आहेत. त्या स्टिरॉइडचं इफेक्ट हाडावरती झाल्यामुळं ते अवॅस्क्युलर नेक्रोसिस म्हणून जे हाडाचा विकार आहे तो होतो. आणि यामध्ये तुम्हाला खुबा बदलणे किंवा आर्टिफिशियल हिप जॉईंट घालण्याशिवाय दुसरा उपचार नाही आहे. कारण त्यामुळं काही खूप तरुण मुलांनासुद्धा ह्या सर्जरीज कराव्या लागलेल्या आहेत कोविडनंतर. बरोबर. कोविडमध्ये एक औषधांचा प्रोटोकॉल नंतर सरकारनं ठरवून दिला होता, काही गाईडलाईन्स दिल्या होत्या आणि त्यानंतरसुद्धा काही लोकांना औषधं चालू ठेवायची होती. तर त्यामध्ये थोडंसं त्या रुग्णांनी हलगर्जीपणा केला आणि त्यामुळं काही परिणाम झाला आहे असं काही आपलं निरीक्षण आहे का? नाही, लोकांनी हलगर्जीपणा होण्यापेक्षा त्यांच्यापर्यंत ते पोचणं गरजेचं होतं. कारण बऱ्याच लोकांना हे माहीत नव्हतं की बाबा थोडे दिवस त्यांनी ॲस्पिरिन घेणं गरजेचं आहे, ज्यानं रक्त आपलं थोडंसं पातळ राहिली आहे. त्या रुग्णांचीच संख्या एवढी होती आणि वैद्यकीय लोकांची संख्या कमी होती. बरेचसे वैद्यकीय व्यवसायसुद्धा काही लोकांनी थांबवलेले होते त्या काळी.
त्यामुळे प्रत्येक रुग्ण हा योग्य डॉक्टरकडे पोहोचला आहे की नाही ही खूप मोठी गोष्ट होती. आणि जो योग्य वैद्यकीय डॉक्टरकडे जो गेला आहे त्याला तो सल्ला मिळालेला आहे की बाबा तू ॲटलिस्ट हे 6 महिने ॲस्पिरिन चालू ठेव. बरोबर. ते न घेतल्यामुळे काही दुष्परिणाम झाले. हो, हार्ट अटॅक आलेले आहेत लोकांना बरेच. बरोबर. एकूणच सध्या आपण जेव्हा ग्रामीण भागातलं आरोग्य विषयक समस्या बघतो तर एवढ्या वर्षाच्या आपल्या अनुभवानंतर आपल्याला अजूनही काय जाणवतं की काय बदल व्हायला हवा, म्हणजे विशेषतः सामाजिक पातळीवर म्हणूया, सरकारी पातळीवर म्हणूया, अशा वेगवेगळ्या पातळ्यांवर काय आपल्याला अपेक्षित आहे? गव्हर्मेंट सेक्टरनं थोडंसं ॲग्रेसिव्ह होणं गरजेचं आहे किंवा लोकांच्यापर्यंत सुविधा पोचणं जास्त गरजेचं आहे. कारण का सरकारी दवाखाना म्हटलं की अजूनही लोक जायला थोडं टाळतात. पण त्याचं गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये जाण्याचं रुग्णांचं प्रमाण कसं वाढवता येईल हे गव्हर्मेंटने थोडंसं लक्ष घालून गरजेचं आहे. कारण का प्रत्येक ठिकाणी आता प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्स आहेत किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जे हॉस्पिटल्स आहेत तिथं थोडीफार आता लोक जायला चालू झालेली आहेत. पण ज्या ग्रामीण लेवलला प्राथमिक आरोग्य केंद्र वगैरे आहेत अशा ठिकाणी लोकांचं जाणं अजूनही थोडं कमी दिसते. त्याच्या मागची कारणं शोधून थोडंसं त्यामध्ये अपग्रेडेशन करून सुविधा इम्प्रूव्ह करून डॉक्टरांचे ट्रेनिंग्स घेऊन त्या वैद्यकीय सुविधा ग्रामीण लेवलला थोडंसं वाढवणं गरजेचं आहे की जेणेकरून योग्य वैद्यकीय उपचार लोकांना स्थानिक लेवललाच मिळून जातील. बरोबर. प्लस प्रायव्हेट डॉक्टरांच्या ज्या मागं जे लायसन्सिंग हे आहेत ती थोडीफार ग्रामीण लेवलच्या डॉक्टरांचे लायसन्सेस जे आहेत ते थोडेफार कमी करणं गरजेचं आहे. कारण का त्यामध्ये खूपच वेळ आणि स्ट्रेस खूप डॉक्टर्सना राहतो. दरवर्षी ते बॉम्बे नर्सिंग ॲक्टचं सर्टिफिकेट रिवाईज करायचं, मग त्याच्या मागच्या प्रोसिजर्स, कागदपत्र, परत ते फायरचं ऑडिट करायचं, पोल्युशन कंट्रोलचं करायचं, ह्या सगळ्या खूप लायसन्सेसचा भडीमार जो प्रायव्हेट डॉक्टर्सवरती आहे तो थोडासा कुठंतरी त्याला कंट्रोल करणं गरजेचं आहे. कारण का निम्मा वेळ डॉक्टरांचा त्यातच जातो आणि त्या प्रोसिजर थोड्याशा सुलभ करणं गरजेचं आहे. ऑनलाईन थोड्याशा केल्या तर डॉक्टरांना जे फेरे घालावे लागतात ते कमी होऊन जातील. प्रत्येक वेळी जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन ते दरवर्षी जाऊन ते सर्टिफिकेट करणं ज्याची आमच्या प्रॅक्टिसमध्ये त्याचा काही एवढा रोल नाही राहत. पोल्युशन कंट्रोल ते सगळ्या सुविधा तुम्ही करणं गरजेचं आहे, पण ते लायसन्सिंग प्रोसेसेस ज्या आहेत त्या थोड्याशा सुलभ करणं गरजेचं आहे, ज्यामुळं डॉक्टरांच्यावरचा ताण थोडाफार कमी होईल. बरोबर, निश्चितपणानं. सर, एक विषय असा झाला आहे की व्यसनाधीनता ही पूर्वी काही विशिष्ट म्हणजे गोष्टींसाठी मर्यादित होती. तंबाखूचं व्यसन असेल, दारूचं व्यसन असेल, पण आता त्यात देखील वेगवेगळे प्रकार वाढलेले आहेत आणि त्याचंही प्रमाण वाढतं आहे. आणखीन त्याचं लोण आता ग्रामीण भागांपर्यंत पोचलं आहे. आपला जो या संदर्भातला अनुभव आहे आणि व्यसनमुक्तीच्या दृष्टीनं आपण पण काही पावलं टाकली असणार आहेत, तर याविषयी काय सांगता येईल? आजकाल खूप कमी वयातली मुलं ह्याच्या आहारी जायला लागली. प्रचंड प्रकारचे काहीतरी पान शॉप्स एवढे झालेले आहेत, त्यामध्ये वेगवेगळ्याची पानं मिळतात जिथं यंग जनरेशन खूप तिथं दिसतं. त्यात आता ते काय घालतात आपल्याला माहीत नाही. प्लस इवन अल्कोहोलचं प्रमाणसुद्धा यंग जनरेशनमध्ये सरकारने एवढे रेट्स वाढवलेले आहेत, तरीही दारूच्या दुकानाच्या समोर प्रचंड गर्दी आजही दिसून येते. किंवा मी मध्ये कॉलेजमधले आमच्या आजूबाजूला 4-5 कॉलेजेस आहेत, त्यातली मुलं कप सायरपला ॲडिक्ट झाली. ते कोडीन म्हणून ड्रग असतं, ते 30-35-40 रुपयाला खोकल्याची बाटली मिळते ओव्हर द काउंटर. आणि आपल्या इथं काय लोक विदाऊट प्रिस्क्रिप्शनसुद्धा काही मेडिकलवाले देतात. तर ते सुद्धा मध्ये मी बघितलं की ते मुलं यायची, ते कप सायरपची बाटली घ्यायची. त्यातला एक माझा मी त्याला विचारलं, तू असं काय करतेस? तो म्हणलं मला व्यसनच आहे. म्हटलं मला दारू प्यायला परवडत नाही, तर मी 30 रुपयाची बाटली पितो म्हटलं. प्लस ते नवीन जे कोल्ड्रिंक्स आलेले आहेत त्यामध्ये कॅफिनचं प्रमाण इतकं जास्त आहे आणि त्याच्यावर लिहिलेलं आहे टू बी सोल्ड आफ्टर 18 years. आणि हे सगळीकडं साध्या छोट्या छोट्या दुकानात आणि सगळीकडं ते उपलब्ध आहे आणि त्याच्या आहारीसुद्धा मुलं गेलेली आहेत. आणि एवढ्या जर हाय डोसमध्ये कॅफिन घेतलं तर तुमच्या शरीराला विश्रांतीच मिळत नाही, झोपच येत नाही. ते
मग अभ्यास करणारी वगैरे मुलं त्याच्या आहारी गेलेले आहेत व ते घेतले की मला झोप येत नाही, त्यामुळे मला माझा अभ्यास होतो. ॲक्च्युली ते घातक आहे, कारण का तुमचा मेंदूवरती त्याचा परिणाम होतो आणि जे तुम्ही वाचताय ते तुमच्या लक्षातच राहणार नाही आहे. आणि ती ₹10 किंमत आहे त्या बाटलीची फक्त. ह्याच्यावर सुद्धा बंधन येणं गरजेचं आहे. जरी त्यांनी छापलेलं असलं 18 वर्षाच्या वरती विकायचं आहे, पण त्याच्यावर काही गव्हर्नमेंटचे कंट्रोल्स दिसत नाहीत. ते काय 4थी 5वीतला 6वीतला मुलगासुद्धा जाऊन ती बाटली घेऊन पिऊ शकतो आज. बरोबर. कॅफिनचं ॲडिक्शनसुद्धा वाढलेलं आहे. बरोबर. मला असं वाटतं की असे काही तुमच्याकडे वेगळ्या कारणासाठी जेव्हा पेशंट म्हणून येत असतील तेव्हा तुमच्याकडून देखील त्यांना काही काउन्सिलिंग होत असण्याची शक्यता आहे. हो, 100% आम्ही त्याचं प्रबोधन नेहमीच करत असतो. आणि पूर्वी कसं एक फॅमिली डॉक्टर म्हणून एक संकल्पना होती, जी मधल्या काळात थोडीशी निर्जीव झालेली होती. पण आता ती संकल्पना परत उदयास यायला लागलेली आहे. त्याच्यामागचं कारण हे मोठे मोठे हॉस्पिटल्स, कॉर्पोरेट हॉस्पिटल्स आणि त्यांचा खर्च, याच्यामुळं ती परत कल्पना उदयास यायला लागली. त्यामुळे आम्ही आता ज्यावेळी आमच्याकडे एखादं रुग्ण येतं त्यावेळी आम्ही त्या सगळ्या कुटुंबाला ओळखत असतो आणि ते लहानाचे मोठे आमच्यासमोर झालेले असतात आणि त्यांच्यातले छोटे छोटे बदल आमच्यात लक्षात येतात. त्यामुळं प्रत्येक कुटुंबानंच आता असे निर्णय घ्यायला पाहिजे की आपण एखादा आपल्या कुटुंबाचा डॉक्टर म्हणून आपण निवडून काही असेल ते त्यांच्या मार्गदर्शनाखालीच केलं पाहिजे. माझं दाढ दुखते, मी कुठल्या डॉक्टरकडे जाऊ, मला डॉक्टर डोळ्यानं दिसायचं कमी आले, मी कुठल्या डोळ्याच्या डॉक्टरकडे जाऊ. सगळे हे आपल्या फॅमिली डॉक्टरशी कन्सल्ट करून मगच हे पुढचे निर्णय घेणं गरजेचं आहे. त्यामुळे फॅमिली डॉक्टर ही संकल्पना थोडीशी परत उदयास यायला लागली असं मला वाटते. डॉक्टर पोरवाल, खरं तर ही खूप स्वागताची गोष्ट आहे, कारण फॅमिली डॉक्टर हा त्यातल्या नावाप्रमाणेच त्या कुटुंबाचाच एक खरं तर घटक असतो आणि आवश्यकता वाटली तरच तो स्पेशलाइज ट्रीटमेंटसाठी पाठवत असतो. त्यामुळं कुटुंबाचाही त्याच्यावर विश्वास बसलेला असतो आणि आपण जरी हॉस्पिटल चालवत असला तरी आपण स्वतःला एक फॅमिली डॉक्टर मानता, हे मला वाटतं खूप महत्त्वाचं आहे. कारण कॉर्पोरेट इमारती खूप उभ्या राहतील, पण लोकांच्यामध्ये विश्वासाचं नातं निर्माण होणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि इस्लामपूरसारख्या ठिकाणी आपण गेली 1993पासून ही जी रुग्णसेवा देत आहात, त्यामुळेच आपण तिथल्या सगळ्या लोकांच्या विश्वासाला पात्र आहात असं मला वाटतं. आपण इथं खरं तर आपण व्यग्र असता, आपली OPDमध्ये जवळपास 100-150 पर्यंत पेशंट असतात, पण तरीही आपण वेळात वेळ काढून आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि आकाशवाणीच्या माध्यमातून श्रोत्यांना मार्गदर्शन केलं, याबद्दल मी आपले आभार मानतो. नमस्कार. धन्यवाद. श्रोतेहो, कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आपण ग्रामीण भागातील आरोग्याच्या समस्या याविषयी डॉक्टर प्रवीण पोरवाल यांची श्रीनिवास जरंडीकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. याबरोबरच आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर यांच्यासोबत मला ऐश्वर्या पटवर्धनला निरोप द्या. नमस्कार.